माऊलींची ही पुण्यतिथीची रौप्य महोत्सवी सेवा, या रौप्य महोत्सवाला आगळं वेगळं स्वरूप द्यायचं काम पूज्य श्री हरिभक्तपरायण महादेव महाराज, नारायण महाराज दोन्ही महात्म्यांनी हा पुण्यतिथीचा रौप्य महोत्सवी सोहळा भव्य दिव्य स्वरूपाचा साजरा व्हावा असं मानस व्यक्त केल्याबरोबर माऊलींची अनुयायी किंबहुना भक्त परिवार या सर्वांनीच मनावर घेऊन भारतामध्ये ख्यातनाम मूर्ती कथाकार ती म्हणजे पंडित प्रदीपजी मिश्राजी या महात्म्याच्या कथेचं आयोजन करून हा रौप्य महोत्सवी सोहळा याला सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा सोहळा घडविला. हा सोहळा अप्रतिम सोहळा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले, पण या सर्व संतात काही संतांची वस्तुस्थिती अशी आहे, ते पडद्या मागडले संत आणि काही पडद्यावरले संत. ज्ञानोबा राय पडद्यावरले संत आणि निवृत्तीनाथ महाराज पडद्या मागचे संत. पडद्यावर आलेत म्हणून मागच्याची किंमत कमी असं नाही. आज पडद्यावर आलेली जेवढी बी असतात त्याच्या पाठीमाग पडद्या मागची शक्ती काम करत असते. जसे ज्ञानोबा राय पडद्यावरले संत म्हणून गाजले, तसे माऊली दादा देखील पडद्यावरले संत. काय आणि मग पडद्यावरल्या संताला, पडद्यावरल्या व्यक्तीलाच आणून साजरं करावं ही पवित्र मानस पडद्यावरली प्रचलित असलेली सध्याच्या काळाची मूर्ती ती म्हणजे पंडित प्रदीपजी मिश्राजी, ज्यांच्या मुखारविंदातून आपण सर्व भगवान शिवजीची कथामृत श्रवण करत आहात. सुंदर अशी शिवपुराण कथा श्रवणाचा हा मराठवाड्यातल्या सर्व आबालवृद्धाला हा सुयोग घडवून आणायचं काम नारायण महाराज आणि महादेव महाराज यांनी सर्व भक्त परिवाराच्या सहकार्यातून हा योग घडवून आणला. सर्वप्रथम महाराजांना मनापासून नमस्कार. साखरवाडी म्हणजे एक छोटस खेळ आहे, पण साधू महात्म्याच्या कीर्तीनं त्याला केवढा गोंडस अलंकार चढू शकतो. या रौप्य महोत्सवी वर्षामुळे चाकरवाडी भारताच्या कान्याकोपऱ्यात पोहोचली. पंडित मिश्राजींची कथा म्हणजे सर्वांना ज्ञात आहे. शिवपुराण कथेमध्ये हातखंडा विषय असलेली मूर्ती. संबंध भारतभर ज्यांचं नाव आहे अशा थोर विभूतीकडून कथामृताचा श्रवणाचा सर्वांना योग घडविला. वार्षिक ठरल्याप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या चाकोरीतून अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यात कीर्तन सेवा म्हणजे वारकरी संप्रदायातलं मुख्य अंग आहे. आज 6व्या दिवसाची सेवा महादेव महाराज, नारायण महाराज एवं भक्त परिवाराच्या प्रेमाखातर योगायोगानं माझ्याकडे
चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक भजनी मंडळाच्या पाठातला अभंग. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा शिववर्णन महिम्या या प्रकरणातील असून या अभंगाद्वारे नाथ महाराज भगवान शिवजीची अवस्था, भगवान शिवनामाचं महत्त्व, भगवान शिवजीच्या दर्शन स्पर्शनाची पावर याचं सविस्तर वर्णन म्हणजे हा अभंग. खरं तर आज सोमवार नाही, काही शिवरात्री सारखा प्रकार बी नाही, पण शिवजीच्या वर्णनाचा अभंग आवर्जून निवडलाय. ती शिवपुराण कथेमुळे निवडलाय. कारण आपण 7 दिवस शिवपुराण कथा श्रवण करत आहात. मग कसे वनवे चाललं म्हणजे डोक्याला ताण कुणाच्याच होत नाही. काय वनवे ट्रॅफिकला अडचण राहत नाही. मग कुणी म्हणतील वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचा संस्थापकच भगवान शंकर आहेत. लक्षात आलं का? या संप्रदायाचा मूळ पुरुष भगवान शिवजी. भगवान शंकराने याची स्थापना केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. भगवान शंकराने या संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळं मूळ पुरुषाला स्मरण करणं म्हणजे मुळाला खतपाणी घालणं. सिंचन करिता मूळ आणि वृक्ष ओलावे सकळ. या संप्रदायाचा मूळ पुरुष म्हणजे भगवान शंकर. आद्य वैष्णव आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रीय संतांनी देखील भगवान शिवजीला विशेषण लावत असताना कोणतं लावलं? ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो कावडी घेतली खांदे, कावडी घेतली मिळाली संत मिळाली संत ज्याचे चरणी मंदिरे, ज्याचे चरणी मंदिरे,
शिवा आदी आदी विशेषण आद्य वैष्णव आहेत, आद्य भजने वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मुख्य साधन म्हणजे भजन. काय तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. आपल्यामध्ये सर्वात मोठं साधन जर काय असेल तर भजन. भजन सोडून दुसऱ्या विषयाला किंमत दिली नाही. हा एकमेव राजमार्ग म्हणजे भजन आहे. हा गाते श्रोते आणि पाहते नामवर आहे विनोदी कुणी असा. गाते गाणारे, श्रोते ऐकणारे, पाहते योगी ध्यानाद्वारे परमात्म्याला पाहणारे, चतुर ब्रह्मदेवासारखे, विनोदी नारदासारखे, दुष्टिते वाल्या कोळ्यासारखे, सोहम भावी सहा अहम इति सोहम, तो परमात्मा मी आहे या बोधावर जरी पोचलेले असले या सकळा ते विनवणे विनवणी करा विठ्ठल स्मरण. म्हणजे भजन सोडून दुसऱ्या विषयाला संतांनी किंमत दिली नाही. कुणी असा यारे लहान तोरण याती भलत्या नारी. कारण सकळाशी येथे आहे अधिकार. भजन करायचा कुणालाही अधिकार. आता भजन शब्दाचा अर्थ केवळ अभंग गाणं असा अर्थ नाही. भजन शब्दाचा अर्थ होतो सेवा. भजन शब्दाचा अर्थ काय? भक्ती, भजन, सेवा ही समानार्थी शब्द आहे. कारण मूळ धातूच आहे भज सेवायाम. स्त्रियाम तीन प्रत्यय लागला भक्ती शब्द बनतो, अन प्रत्यय लागला भजन शब्द बनतो. प्रत्यय बदल जरी झाला तरी धातूचा अर्थ बदलत नाही. विठाला सेवा हा त्यातला मतितार्थ. वारकरी संप्रदायाचं नावच आहे सेवाधारी संप्रदाय. मग वेगवेगळ्या रूपानं सेवा केल्या जातात. पण मुख्य नाम चिंतन ही जगाच्या मालकाच्या अंतःकरणातल्या आवडीची सेवा आहे. आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस किंवा सेवा ते आवडी उच्चारावे. तुका मन करा सेवा आले जीवावरी तरी, आले जीवावरी तरी, आले जीवावरी तरी. जीवा
प्रमाण लागू होते. तुका म्हणे करा शेवान आले जीवावरी तरी. आज जवळजवळ कशावर येऊन टेकले? जीवावर, बिछाण्यावर नाही, जीवावर येऊन टेकले. पण तुका म्हणे करा शेवा आले जीवावरी तरी. आजचा प्रसंग आहे. आणि खरं म्हणजे आपण भगवान शिवजीला भोळ भोळ म्हणून गबाळ्यात जमा केले. पण मला वाटतं भगवान शिवजी सारखी तुका म्हणे भोळा. हो हो, आता लय प्रमाण व्हायला लागले ना. ज्यांच्या पुढं माईक दिले त्यांनीच प्रमाण म्हणा, बाकीच्यानी म्हणू नका. हे एक साधा. आता पाठांतर लय आहे ना, इकडे विद्यार्थी बंधू बी आमची कमी पाठातली नाही. हा, नव्या थडीचं काम हे सारं. आणि बसलेली बी पुन्हा कमी नाहीत. आज महाराज मंडळी येतात. हा, त्यामुळं पाठांतरला कमी नाही. ज्याच्या पुढं माईक आहे त्यानं प्रमाण म्हणायचं. म्हणजे कसं होतंय, पुन्हा मग हिसकून घ्यायचं काम राहत नाही. विठाला विठाला. त्यांच्यात त्यांचा शेजार धर्म चालू शकतो. ही संगणमताचा विषय उघड पडत नाही. पण हिसका हिसकी कामाची नाही. वातावरण सध्या बरं नाही. समयारम्यानं चालायचं वातावरण. खरोखरच मला असं वाटतंय की भगवान शिवजी विशेषण भोळे, पण भोळेपणात कुणालाच जवळ घेत नाहीत महाराज. एखाद्या वेळेला आईसाहेब पार्वती घेतील, पण भगवान शंकर बाबा इतका सोपा नाही. काय आता इथं एवढी गर्दी जमली, ह्याच्यातली कच्चे पक्के बघावं लागतील का नाही? मग कच्चे पक्के कधी कथा संपल्यावर बघायचे का? नाही ना. अशीच वेळ गाठून, नाही तर महाराज भगवान शिवजीच्या मनात आल्यावर असलं वारं सुटत असते बे, आणि असे मंडप उडत असते. तो भगवान शिवजीच्या मनात कच्चे पक्के बघून शेलका माल ठेवायचा. लय जीवाला जपणारा असला माल. शहाणी माणसं मध्ये रे पोरा, ती नाशलेली बाजूला कर, पण चांगल्याला नाशवितील. म्हणून बग्याची गर्दी बगी पांगविण्यासाठी केलेला खेळ म्हणजे ही खेळ आहे महाराज. बजी जीवावर उदार झालीत, काय करील ते आमचा देव करील. त्याच्यासाठी आता देव बी पक्क्याला माहिती ही पक्की दिसतीत आता. त्या वादळात वाऱ्यात नाही तरी हवेमध्ये हलकच उडत आहे. विढाल टायमाला मग हा, म्हणून तुका म्हणे करा शेवान आले जीवावरी. आपल्या संप्रदायाची चाकुरी. खरोखरच संप्रदाय हा चॅप्टर अंगाने वर्तणूक करणारा ना. चॅप्टर की चलाकी हुशारकी पॉलिटिक्सपणा हे परमार्थासाठी अलर्जीबाज पदार्थ. परमार्थात जेवढा भोळा भाव राहील तेवढा परमार्थाला अत्यंत पोषक आहे. काय अति पोषक. अविचार करा. आता आपल्याला कुणाला काही कमी आहे. आता आमच्या मधुबाला नंबर 1 गाता येते, पण वाजविता कुठे येते? नाही येत. येते का वाजवायला? नाही येत. हा, मला बी माहिती आहे ना. मग नाही म्हणतो. आता नाहीत म्हणा. वाजवा कीर्तन म्हणल्यावर पुन्हा अडचणच आहे की शेजारी. म्हणजे कवळ भजन वाजविन आणि निबर कीर्तन वाजविन फरक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? एकाला दुसरी कला, सर्व कला हस्तगत होणं सोपं आहे का? नाही. मुळात आपल्याकडे कला प्रसिद्ध किती आहेत? 14 विद्या 64 कला. एक महाराष्ट्राच्या मातीत असा बहादर पुरुष होऊन गेला महाराज. महाराष्ट्राची माती विनाकारण महाराष्ट्र नाही. एकदा मला मुनीजीने विचारलं होतं, महाराष्ट्र शब्द का अर्थ बताइए. ज्ञानेश्वर महाराजांची
सप्तशताब्दी ऋषिकेशला असताना आम्ही साजरी केली होती. मुनीजीने विचारले महाराष्ट्र महाराष्ट्र कहते, मैंने कहा महानचा सौराष्ट्र इति महाराष्ट्र, जो सभी राष्ट्रों में महाराष्ट्र. आणि मग त्यांनी माझ्याकडून ऐकून घेऊन व्याख्यानामध्ये सुंदर शैली मांडली. ते बोले भारत इस जगत में कई राष्ट्र हैं, अनेकों राष्ट्र हैं, लेकिन भारत एक ऐसा राष्ट्र है कि जिसके पास एक महाराष्ट्र है. याला महाराष्ट्र म्हणण्याचं कारण प्रत्येक क्षेत्रात आगळं वेगळं वैभव महाराष्ट्राने निर्माण केलेलं. त्याच्यामध्ये 64ला 64 कला तयार करणारा एक बहादर पुरुष या महाराष्ट्राच्या मातीत. आता या बघा, कितीही जरी सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर असला तरी तो जिवंत करू शकत नाही. डॉक्टर साहेब बरोबर आहे, काही बोलतोय मी डॉक्टर साहेबालाच विचारलो, दुसऱ्याला नाही. ते सरळ सांगतात आमच्याकडले जेवढे प्रयत्न तेवढे केले, आता वरच्याला दुवा मागा. पण माणसं जिवंत करायची कला आहे का? नाही. ती असा बहादर होऊन गेला, त्याच्याकडे माणसं जिवंत करायची कला होती काय. आणि तो जर आता असायलाय तर कशानं, खोऱ्यानं का जीसीपीनं का पोकलेनं, नुसत्या नोटा वडायचं काम. विचार करा, असा बहादर जरी झाला असला तरी एक कला त्याला कमी पडली. एका कलेसाठी आले लोटांगणी, लोटांगण घालत यावं लागलं त्याला. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटा. ज्ञानोबराने त्याला एकच कला दिली जिला आध्यात्मिक कला म्हणतात. त्याच्या 64 ज्ञानोबराने एक दिली म्हणून नावच पडलं ग्रंथाचं चांगदेव 65. पण कमीत कमी त्याला एक का होईना कमी पडली का नाही बोला. पण महाराज तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा. सर्वच कळा ज्याच्या अंगात आहेत तरीही तो देव भोळेपणा लागे भीक मागे, भीक मागे, भोळेपणा लागे भीक मागे, भोळेपणा लागे भीक मागे, भोळेपणा लागे. तुका म्हणे ज्याचे सर्व कळा अंगी, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी. तुका म्हणे सर्व तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी. आता सर्वच कळा ज्याच्या अंगात आहे तो परमात्मा. न मिळणारी चीज म्हणजे फक्त भोळा. भोळेपणा लागी भीक मागे. कारण भोळा हा देवाच्या अति आवडीचा भोळा आहे. आणि भोळा ही परमार्थातली हायेस्ट पदवी आहे, हाय लेवलची पदवी. भोळ्या एवढी मोठी पदवीच नाही, जगातली हायेस्ट पदवी म्हणजे भोळा आहे. आणि या पदवीचा पदवीधर जगातला पहिला शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती.
शिव भोळा चक्रवर्ती जगातला पहिला पदवीधर भगवान शंकर. ही पदवी परमार्थातली हायेस्ट पदवी. या पदवीसाठी परीक्षा द्यावी लागते, प्रत्यक्ष परीक्षा द्यावी लागते. कोणती परीक्षा? आपली उघड टेस्ट परीक्षा. कोणती परीक्षा? टेस्ट परीक्षा, चाचणी. हा, आता व्यवहाराच्या चष्म्यात चाचणी म्हणा, टेस्ट म्हणा, गौण मानल्या जाते. परमार्थात तसं नाही. परमार्थातली टेस्ट परीक्षाच हायेस्ट परीक्षा. कसली परीक्षा आहे ही? ही असली परीक्षा आहे. कसली? टेस्टर आहे ना, टेस्टर. ते अंतःकरणाला लावल्या जाते, चमड्याला, हाडाला नाही. कुठं लावल्या जाते? अंतःकरणाला. आणि त्याची वायरिंग कम्प्युटरमध्ये फिट केल्या जाते. आणि ते कम्प्युटरमध्ये बघितल्या जात. यांच्या अंतःकरणात मीतूपणा, आपणा पराया भाव, आपल्या साध्या भाषेत अजेदुजेपणा असं जर शिजत असेल तर या पदवीला हे लायक नाही. ज्यांच्या अंतःकरणात आपणा पराया भाव, मीतूपणा सर्व थैव निघून गेलाय त्यालाच ही पदवी बहाल. मी माझे आणि तुझे न धरिता की परत मोठे भले फलत दिले बापा रखुमदेवी भरू विठ्ठले, बापा रखुमदेवी भरू विठ्ठले. कदा विठ्ठल स्मरणे, कदा विठ्ठल स्मरण, कदा विठ्ठल स्मरण, कदा विठ्ठल स्मरण. मी आणि माझे नधरी परते टाकी ओझे, भाव बळे फळती बीजे रखुमा देवी वराचे. किंवा तुकुमराय सांगतात, येथे काय मी ते माझे कोण वागविल ओझे, देहा केवी रिझे हे काळाचे भातुके. ज्यांच्या अंतःकरणातून आपणा पराया भाव, मीतूपणा सर्व थैव निघून गेला असेल त्यालाच ही पदवी बहाल होत, अन्यथा नाही. जगातला पहिला पदवीधर कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. जगातला पहिला पदवीधर भगवान शंकर आहेत महाराज. आणि भोळा हा जगाच्या मालकाच्या अति आवडीचा. भोळ्या एवढं देवाला काहीच आवडत नाही महाराज. भोळा जर भेटला ना 12 महिने त्याच्या ताब्यातच दे. भोळे भाले भक्त गाताती साबडे, भोळे भाले भक्त गाताती साबडे, भोळे भाले भक्त गाताती साबडे.
भोळे भाळे भक्त गातात ती साबडी त्यांची प्रेम आवडी विठोबाशी किंवा भोळे भाविक हे जुनाट चांगले अन होय तैसे केले भक्ती भावे भोळ्याचं अति प्रेम म्हणून भोळेपणा लागी भीक मागे जगाचा मालक भीक मागतोय भीक पण भोळा कुठं मिळतो ह्या पदवीची पदवीधरच नाहीत महाराज ऍडव्हर्टाईज फुकट आहे किती बी ऍडव्हर्टाईज द्या भोळा आहे का भोळा कुठं भोळा जाईल तिथं ऊत आलाय चॅप्टराचा भोळा कुठे आणि गरज देवाला कशाची भोळ्याची गरज आहे म्हणून ही अशी जी परीक्षा आहे ती बोहाळा आहे का म्हणून बघायची परीक्षा आहे विडाला विडाला भोळा अति आवडीचा भोळ्यावर किती प्रेम आहे तुका मने भोळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी मने भोळे विठ्ठल कृपेची तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी परमात्म्याच्या कवळ्या प्रेमाला पात्र म्हणजे भोळा भोळा भेटल्यावर तुकोबराय सांगतो तुका म्हणे भोळी याचा देवसाचा अंकेता देवसाचा अंकेता देवसाचा देवताचा अंकेता तुका म्हणे भोळीयाचा आणि देवसाचा अंकित देव भोळ्याच्या ताब्यातच राहत पण कसे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे भोळा चिल्लर नाही पण काय ज्या गोष्टी महत्वपूर्ण मानल्या गेल्या व्यवहारामध्ये त्याची अतिशयोक्ती झालेली आहे आता कित्येक लोकांची कुळदेवता खंडोबा आहे इथं सुद्धा आलेल्या माणसाची असू शकते कुणाचा ज्योतिबा कुणाचा खंडोबा आहेत का नाही बोला खंडोबा कुळदेवता असलेली माणसं इथं आहेत का नाहीत हात वर करा बरं त्या बघा काय आता काय कमी होईत विचार करा कुळदेवता खंडोबा ज्यांची आहे आता ज्या एवढ्या मोठ्या कुळाचं संरक्षण करणारी देवता खंडोबा पण एखाद्याचं जर रानात काही काम खोळंबलं माणूस म्हणतो दुपारीच गावाकड काय झाला कामाचा खेळ खंडोबा इतक्या खाल्ल्या थराला आणून सोडलेले आता कित्येक कुळाची कुळदेवता रक्षण करणारी देवता आहे त्याचा वापर आता आपल्याकडे भजन तर आपण जाहीर म्हणलंय भजन ही आपला मार्ग आहे मुख्य मार्ग आहे सातारा परिसरात जा आपल्या परिसरात तो शब्द प्रयोग नाही सातारा परिसरात जाऊ दे झालं का काम झालं भजन काय म्हणते ती काम नाही झालं ती काय म्हणणार झालं भजन म्हणजे याचा अर्थ असा किंवा घरात नवरा बायकोचं खटकलं की सरळ माणसं म्हणतात तुमच्या घरात आवाज येत होता आमच्या घरात आता महाभारत चालू झालं इतकी महाभारतासारखी पात्र येतो ही पण ती सहज बोलून चांगल्या विषयाला मालिन्य आणायचं काम अतिशोक्तीनं केलं जात तसं आपल्याकडं भोळा म्हणलं की फिट झालाय चष्मा गबाळ्याचं नाव भोळा आपल्याकडे भोळ्याचा अर्थ काय केलाय जन्मजात जी गदळ राहत काही माणसं महाराज स्वाभाविक गदळ राहतील बायका असून सुद्धा राहतील बिना बायकावाली आमच्यासारखी कशी बी राहू द्या
बायकावाली इतकी गदळ राहतील, महिना टोप्या कपडे धुत नाही. मग ती डोक्याला लावलेलं तेल आणि घाम मिक्स होऊन त्या टोपीतून फुटून बाहेर येतो. आणि अशा मुरलेल्या टोप्याचा वास उंदरानं बी घेऊ द्या तर पडूनच मरण. इतकं गदळ राहायची सवय. आणि तसल्या गबाळ्याला माणसं म्हणजे महाराज बोहळे बोहळे वे गबाळा गबाळा आणि भोळा भोळा. हा भोळा गबाळा असू शकतो. भोळी वेचेले विष्णुदासा साजे भोळी वेचेले विष्णुदासा साजे येते भाव तुझे हारपती येते भाव तुझे भोळी वेचेलेने विष्णू दासा साजे तेथे भाव दुजे हारपती. भोळी गबाळी असू शकतात पण गबाळी भोळी होऊ शकत नाही. भोळ्यात आणि गबाळ्यात अंतर आहे. आणि हा अंतर स्पष्ट करण्यासाठी कशातला गबाळ्यातला आणि भोळ्यातला अंतर स्पष्ट करण्यासाठी नाथ महाराजांनी भगवान शिवजीला दुसरं गोंडस विशेषण दिलं. कोणतं? चक्रवर्ती. भोळ्याला गबाळ्यापासून व्यावृत्त करणारा गोंडस म्हणजे चक्रवर्ती. भोळा ही जशी परमार्थातली हायेस्ट पदवी आहे तशी चक्रवर्ती ही राजेपणातली हायेस्ट पदवी आहे. भोळा ही अवस्था आहे. भोळा का है? अवस्था आहे अवस्था. आणि बघा अवस्थेचा विचार करायचा त्याने व्यवस्थेचा विचार करू बी नाही. आता महाराज असे 100 बडकर एक श्रीमंत घराण्यातल्या माता मावल्या ज्या बिचारा आयुष्यात कधी घराच्या बाहेर पाऊल टाकला नाही अशा माता मावल्या बिचाऱ्या इथं आता इथं एवढ्या गर्दीत असल त्या व्यवस्थेत इथं राहतात. ह्याच मुख्य कारण व्यवस्था आहे का अवस्था? मुख्य कारण अवस्था. अवस्थेसाठी झटपट आहे. आता याच्याही पुढचं उदाहरण देतो. इथं तरी बसून सोहळा आहे. आता येणाऱ्या ह्या ज्ञानोबारायचा सोहळा बसूनही त्या ज्ञानोबारायचा सोहळा चालताय. उद्याच्या 20 तारखेला चालू होणार. 19ला प्रस्थान होऊन जागेवरच. पण 20 तारखेपासून जेव्हा सोहळा चालू होईल त्यावेळेला रोज महाराज असं बसून काम नाही. तिथं या ज्ञानोबारायपेक्षा त्या ज्ञानोबारायचा सोहळा जरा कसा अवघड आहे, कठीण आहे. आणि बसका तरी आहे. तिथं चलता सोहळा आहे. आणि ती सोहळा म्हणजे त्या ज्ञानोबारायच्या नावाला शोभण्यासारखा. या ज्ञानोबारायच्या नावाला हा बी सोहळा शोभण्यासारखाच महाराज. चॅलेंज नाही. मराठवाड्यातला हा अप्रतिम कार्यक्रम. सिटी शहरला बी एवढा कार्यक्रम होऊ शकणार नाही. काय बऱ्याच ठिकाणी जागेचे कशाचे अभाव येतात. पण माऊली दादाच्या पुण्यस्मरणाचा रौप्य महोत्सवी जो सोहळा झाला तो मराठवाड्यातला नंबर 1चा सोहळा. आता आम्ही एकाहुनी बळीरे मोठ्या मोठ्या कार्यक्रमात कार्यक्रम करून बघितलेत, अनुभव घेतले. काय मिश्राजीच्या नावावर असो की माऊलींच्या नावावर असो पण सोहळा अप्रतिम. आणि हा एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा इथं काय व्यवस्था करता येईल आणि कोण करील? शासन बी मेट कुठेला येईल महाराज.
काय शासन करू शकते एवढ्या पब्लिकला? बोला. आता आषाढी वारीला एका दिंडीतले माणसं टोटल पोलिस झोडपून काढू शकतो. एकाच दिंडीतले, जास्त बी दिंड्या राहू द्या, 500 दिंड्या असतात, एकच दिंडी बाद झाली पोलिसांनी. एवढे छटाकभर पोलीस असते त्या सोहळ्याच्या मानानं व्यवस्थापन म्हणतोय मी. पण महाराज कुणीच कुणाला माऊलीशिवाय बोलत नाही. आता मला सांगा, ज्या माता माऊल्या कसल्या सुखवशी सोहळ्यात राहणाऱ्या आणि आता उघड्यावर असल तस, ही फक्त अवस्थेसाठी. आणि अवस्था म्हणलं हे बघा, अवस्थेच आणि व्यवस्थेच 36 आहे. त्याच कारण आहे, व्यवस्था म्हणलं की उपाधी लावून घ्यावी लागते आणि अवस्था म्हणलं की निरुपाधी व्हावी लागते. अवस्थेसाठी उपाधी जमत नाही आणि व्यवस्था पाहिजे ना, मग उपाधी लावून घ्यावी लागेल. इथं कोणतीच उपाधी नाही. शांत चित्ताने कथामृतात न्हायलेत माणसं. आणि कथामृत म्हणजे साधा अमृत नाही. देवी देवता सुद्धा या कथामृतासाठी ओरिजिनल अमृताचा घडा घेऊन गेलते. तरी ही कथामृत देवादिकांना देखील दुर्मिळ आहे महाराज. काय? आणि ही कथामृत असलंय, जिथं अमृत पडलंय तिथं स्नान केल्यावर पुण्य लाभतंय, असं आपल्याकडं प्रचलित कोणतं? प्रयागराज. कुंभ म्हणजे काय? एका काळात तिथं अमृत पडलंय, तिथं स्नान केलं की सिंहस्थ पर्व म्हणतो आपण त्याला. कसलं पर्व? पण त्या सिंहस्थ पर्वामध्ये स्नान करून पाप जातील, पण सर्व जात नाही. लक्षात घ्या, त्या सिंहस्थ पर्वात पाप जातात, पण सर्व. मन संकल्पाची पापे अन्न जाती तीर्थाची बापे. तीर्थाच्या बापाला पाप जात नाही महाराज मन संकल्पाचं. पण ही कथामृत असं आहे, कथा त्रिवेणी संग, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, आदित्यचे उत्तम, आदित्यचे उत्तम, चरण रज वंदिता, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. तो बी त्रिवेणी संगम आहे, हा बी त्रिवेणी संगम. कथेत बी 3 ओघ एकत्रित आले, देव भक्त आणि नाम. किंवा तुका म्हणे देव भक्ताचा संगम आणि तेथे ओघ नाम त्रिवेणी. सकळ ही तीर्थ प्रयागादि काशी, करिता नामासी तुळतीना, करिता नामासी तुळतीना. सकळ ही तीर्थे प्रयागादि काशी, करिता नामासी तुळती ना. कसं आहे, एकट्या नामाच्या तुलनेत ती बसत नाही. अहो त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे, त्रिवेणी संगनाना चित्तनाहि नामी तरित व्यर्थ, चित्तनाहि नामी तरित व्यर्थ, चित्तनाहि नामी तरित व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. नानोबाराय सांगतात, पण चित्त
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आजच्याच कथेतला मिश्राजींचा विषय काय? देवाही पेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ. काय? देवाही पेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ. आणि वस्तुस्थिती आहे महाराज, नामाची पावर असली एकच ओळ सांगतो, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापासी चारी मुक्ती हे निश्चिती जानवी देहा. विठाला अशा कथामृताचं पान करण्यासाठी सर्व वैभव बाजूला सारून असल त्या परिस्थितीत, नाहीतर या सार्वजनिक संडासचा वास, इथलं ओपन वरलं वातावरण कुणी लाज बाळगायले का? अवस्थेसाठी व्यवस्थेचा विचार केला. आणि म्हणून तुम्हा भाविकांना मनापासून नमस्कार आहे. भाविक विश्वासीन आपल्या भावना मिश्राजींना सुद्धा लाजविल असा महाराष्ट्र है महाराज. मिश्रा जी को कबूल करना पड़ेगा कि यार महाराष्ट्र कुछ और चीज है भाई. हाँ है, यूपी एमपी भी हम रह चुके हैं, अनुभव कर लिया है, लेकिन महाराष्ट्र के बराबरी करना बड़ा मुश्किल. ये एक स्थान की बात कर रहे हैं. अगर कई जगह आप जब जाएंगे तो पता चलेगा यार भाविकों की भीड़ महाराष्ट्र जैसी कहीं नहीं मिलती. ही ताकद महाराष्ट्राची, भोळ्या भावनेची ताकद आहे. देवाला चॅप्टर नाही बोहळा आवडतोय. आणि जगातला पहिला पदवीधर भगवान शंकर. पण आपल्याकडे बोहळ्याचं नाव काय टाकले? गबाळा. म्हणून बोहळा गबाळा कसा नाही त्याच्यासाठी दुसरं विशेषण आहे, चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे काय? चक्रवर्ती ही राजेपणातली हायेस्ट पदवी आहे. जेवढे राजे, नृपती, भूपती, मांडलिक, सम्राट, हे राजाचे विशेषण आहे. पैकी हा कसला राजा आहे? चक्रवर्ती राजा. ज्ञानोबरायचा पालखी सोहळा ज्यांनी बघितलाय त्याला माझी भाषा लक्षात येईल. त्या पालखी सोहळ्यावर लिहिलेलं आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. चक्रवर्ती ही राजेपणातली हायेस्ट विशेषण आहे. भोळा गबाळा कसा नाही हे नाथ महाराजांनी चक्रवर्ती विशेषणानं व्यावृत्त केलं. चक्रवर्ती म्हणजे काय? चक्रवर्ती शब्दाचा अर्थ आहे सृष्टी चक्रिण यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. व्याकरण शास्त्रामध्ये सप्तमी तत्पुरुषात याचा विग्रह केला. त्याच्यात केलाय सप्तमी तत्पुरुषात विग्रह. या पृथ्वीला, सृष्टी म्हणजे पृथ्वी, पृथ्वीला चाकाची उपमा दिली. सृष्टी चक्रिणा. पृथ्वीला कशाची उपमा दिली सज्जनो? चाकाची. चाकाची उपमा का दिली? चाकाचा खानदानी धंदा काय आहे डॉक्टर साहेब? फिरणे. पृथ्वी काय करते? बोला. शिक्षक हमारे सामने बैठे हो. खैर मैं भी गुरुजी हूं, भले किसी भी विषय का हूं, कोई बात, भले संस्कृत का क्यों न, हम भी पठन पाठन कर चुके. आता सांगा, पृथ्वी फिरते असं विज्ञान देखील बिनशर्त कबूल करत. अध्यात्म तर मूळच आहे. पृथ्वी सिंगल फिरते का डबल फिरते? पृथ्वी सिंगल फिरते का डबल फिरते? डबल फिरते. एक स्वतः भोवताली घालीन लोटांगण आणि एक सूर्याभोवती फिरते. असं डबल फिरणं आहे तिचं. काय काय शब्द आहेत? परिभ्रमण आणि परिवलन. याचा अर्थ स्वतः भोवताली फिरत फिरतच सूर्याभोवती फिरते. स्वतः भोवतालचा पृथ्वीचा एक राऊंड
म्हणजे 24 तास आणि सूर्याभोवतालचा एक राऊंड म्हणजे 365 दिवस. मग आता विचार करा, पृथ्वी सिंगल फिरत नसून कशी फिरते? डबल फिरते आणि फिरत असल्यामुळं फिरणे हा गुण चाकाचा आहे म्हणून पृथ्वीला चाकाची उपमा दिली. सृष्टी चक्रीना यत्र यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. याचा अर्थ पृथ्वी नावाचं चाक जे फिरतंय ती ज्याच्या आधारानं फिरतंय. सप्तमी ही आधारात होत असते. आता इथे विद्वान मंडळी आहे, थोडंफार का होईना व्याकरण जाणणारी मंडळी आहे. सप्तमी विभक्ती कधी होते? आधारात. जाहीर म्हटलंय आधारो अधिकरणम. महर्षी पाणिनीचं सूत्र आहे आधारो अधिकरणम. आधार आधार कळतो का नाही कळत? आधार शिमगा अरे आधार कार्डच आहे ना. आधार कळना म्हणल्यावर आता काय कळायचं? शासनानं कुणाला किंमत दिली? पॅनला का मतदानला? आधारला किंमत दिली. आधार कार्ड आहे त्यामुळं कुणाला माहित नाही म्हणायचं काही काळ काहीच कारण नाही मला. आधार आधाराचं पारिभाषिक नाव आहे अधिकरण. आधारो नाम अधिकरण. आणि सप्तम अधिकरणेच अधिकरण के विषय में सप्तमी होती है. आता कुणाचाही कुणाला आधार असला की त्याला सप्तमी केल्या जाते. आता विचार करा, आत मध्ये ठाई वर मराठीचे प्रत्यय सांगावे. मराठी भाषेतले आपल्या काय आत मध्ये ठाई वर इथे नाम सप्तमी. हे माईक या स्टँड वर, कारण हे स्टँड त्या माईकला कोण आहे? आधार आहे. हा फेटा माझ्या डोक्यात आहे म्हणजे डोकं त्या फेट्याला कोण आहे? आधार आहे. आतमध्ये ठाई डोक्यात, डोक्यामध्ये डोक्यात ठाई डोक्यावर. अर्थात आधारभूत वस्तू कोणती असेल त्याच्यामध्ये सप्तमी केल्या जाते. सृष्टी नावाचं चाक जे फिरतंय, चाक कोणतंही फिरू द्या बिना आधाराचं फिरतंय का? बोला. चाक कशाचं बी फिरू द्या, चाकाला काय लागणार? आधार. म्हणून सृष्टी नावाचं चाक ज्याच्या आधारानं फिरतंय, यत्र ज्या ठिकाणी, यस्मिन ज्याच्या मध्ये, भ्रमयन्ते वर्तन्ते इथे चक्रवर्ती. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. भगवान शिवजीच्या आधारानं हे सृष्टी चक्र फिरतय. म्हणून सृष्टी नावाचं चाक ज्यांच्या आधारानं फिरतंय त्यांचं नाव चक्रवर्ती. हे सबंध पृथ्वी नावाचं चाक ज्यांच्या आधारानं फिरतंय तो भगवान शंकर आहे. आता याला दुसरे एक प्रमाण देतो संतांचं. हे झालं व्याकरणातला शास्त्रीय भाग. संत वाङ्मयातलं प्रमाण आहे. स्वर्ग जयाची पाठच नाही कसं उगच. स्वर्ग जयाची साळुंका, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखी बैसका, आंचो आधारती लोका. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. पाय माझे जिती ताचे पाय माझे त्याचे पाय माझे तिथे त्याचे पाय माझे तिथे त्याचे पाय माझे तिथे त्याचे पाय माझे तिथे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे तिथे
त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे शिव भोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, जो आधारती ही लोक, भगवान शिवजीच्या आधारानं सृष्टी नावाचं चक्र फिरतय आणि म्हणून विशेषण लावलंय चक्रवर्ती. आणि अनेक एक अर्थ आहे. व्याकरण शास्त्रामध्ये व्यवहाराप्रमाणे व्यवहारामध्ये 5-7 जण बहु असले, त्यांच्या बायका एकमेकीच्या कोण जावा, त्या जावामध्ये असं असतंय, थोरलीचं मधवीचं मधल्यामध्ये घेणं देणं जास्त प्रमाणात चालतं. कधी कधी मधवीचं धाकटीचं चालतं. एकमेकीच्या लेकराला जपणं खाऊ आणणं मधल्यामध्ये चालते. सार्वजनिक सारखंच राहतात, पण मधल्या अंगाने थोडं जवळीकता असते. तशी सप्तमीची आणि तृतीयेची मधल्यामध्ये घेवाण चालते. जिथं जिथं सप्तमी केली तिथं तृतीयेला गुंजाईश असेल तर मागच्या हाताने बोलवून घेते. तृतीया होत असेल तर सप्तमी होत असेल, सप्तमीची गुंजाईश. इथं सप्तमी केली आपण. सृष्टी नावाचं चाक ज्याच्या आधारानं फिरतय त्याचं नाव आहे चक्रवर्ती. हे भगवान शंकराचं विशेषण आहे. आता ऐका तृतीया हमेशा सहकार मध्ये होत असते. सहयुक्ते अप्रधाने न तू प्रधाने. सहकार मध्ये तृतीया असते. कडून द्वारे मुळे नेशे इथे नाम तृतीया मराठीचे प्रत्यय. आता ही सृष्टी नावाचं चाक फिरतय इतकं शास्त्रज्ञाकडून अध्यात्माकडून आपल्याला कळलं. तसं आपल्याला कळत आहे का? अशी पृथ्वी फिरायली अशी फिरती अजिबात नाही. पण पृथ्वी फिरते आणि ती डबल फिरते. विज्ञानायम अध्यात्म बिनशर्त कबूल करत. आता विचार करा, कोणतंही चाक फिरविल्यावर फिरतंय का मनानं फिरतंय? त्याला फिरवावं लागतं. सृष्टी नावाचं चाक सर्वप्रथम ज्यानं फिरविलंय, गतिमान केलंय, या सृष्टी नावाच्या चाकाला सर्वप्रथम ज्यानं गती दिली त्याचं नाव चक्रवर्ती. सृष्टी चक्रिणः भ्रमयन्ते वर्तन्ते येन सह चक्रवर्ती. सृष्टी नावाचं चाक जे फिरायले, ती ज्याच्या द्वारे फिरायले, ज्याच्याकडून फिरायले, ज्याच्या मुळे फिरायले त्याचं नाव चक्रवर्ती. म्हणून सृष्टी नावाच्या चाकाला सर्वप्रथम गती देणारा तो चक्रवर्ती, अथवा सृष्टी नावाच्या चाकाला फिरत असताना आधार देणारा तो चक्रवर्ती म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, भगवान शिवजीचे पाय माझ्या चित्तात राहावेत असं नाथ महाराज म्हणतात. आणि कसं आहे बघा, परमार्थामध्ये पायाला किंमत आहे, संसारात डोक्याला किंमत. ज्याचं डोकं चांगलं त्याचा संसार चांगला, ज्याचे पाय चांगले त्याचा परमार्थ चांगला. मग जातीवंत शहाणी माणसं पाय मळवून भरवून आणत नाहीत का? मळवून भरवून जर पाय आणले तर शहाणी माणसं म्हणतील एक दर्शन घेऊन हाय मी इथंच आहे. विठ्ठल जातीवंत शहाणी माणसं डोकं तिथं टेकतील ज्याचे पाय चांगले. म्हणून परमार्थात शहाण्यानं पाय सांभाळायचे. संसारात डोक्याला किंमत. लांब कशाला तर आपला चाकरवाडीला केज म्हणजे काय परिचयाचं नाही. चाकरवाडीला केज म्हणजे लागूनच असल्यासारखं. केजला विश्वंभर कुके नावाचा RSSचा कार्यकर्ता होऊन गेला. आता इथं माहितीतले बरेच माणसं आहेत विश्वंभर कुके. नारायण महाराजांना माहिती आहे, इकडं आपल्या महादेव महाराजांना माहिती, परिसरातल्या बऱ्याच लोकांना विश्वंभर कुकीळ
प्रश्नच नाही. विश्वंभर कोकिळ म्हणजे पायानं 100% लोळा असलेला माणूस. 100% लोळा. चलणे हा विषयच नाही. पण डोकं इतकं सुपर. किती सुपर? केज सारख्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शिक्षण संस्थेत अर्ध्याचा भागीदारी एकटाच आहे. केजच्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यामधला अर्धा वाटेकरी एकटा आहे तो. आता ती बिचारा देहानं अस्तित्वात राहू शकला नाही. कोरोनाच्या अगोदरच. आता शेवटी कर्म आहे. जाणं हा भाग वेगळा. पण विश्वंभर कोकिळ महाराज पायानं 100% लोळा पण डोक्यानं इतका सुपर. फिलॉसॉफी केलेले शिक्षक सुद्धा त्याच्या पुढाशी जरा लटलटा कापायचे. इतकं माइंडेड माणूस. पिंड ब्राह्मण शुद्ध सात्विक पिंड. हा. आणि म्हणून ज्याचं डोकं चांगलं त्याचा संसार चांगला. पण ज्याचे पाय चांगले त्याचा परमार्थ चांगला. भगवान शिवजी. आणि परमार्थात किंमत पायालाच आहे. काय करता डोक्याला? डोक्याला किंमत नाही परमार्थ. किती बी महागडं डोकं असू द्या. किती महागडं डोकं असू द्या. काय आता आम्ही चटकाशी केलेली माणसं. काय खोटं बोलायला लोक. आम्ही धडधडीत काशी केली. पण काशी करणाऱ्याला इथं नाही किंमत. इथं गावबाला किंमत. इथं किंमत कुणाला आहे? गावबाला किंमत. नाथ महाराजांचा असतो. नाथ महाराजाचं पोटचं लेकरू आमच्यासारखं काशी करून आलं. शिकून आलं तर काशीला. नाव गावबाचं डिक्लेअर केलं. कारण संतांच्या कृपेला पात्र तसला अनफळ गावबा ठरला महाराज. इथं भोळ्या भावनेचा विषय महाराज. इथं चॅप्टर किन चलाकी कामाची ना. हा. म्हणून मुद्दा काय? इथं डोक्यापेक्षा किंमत कशाला आहे? पायाला किंमत. त्याचे पाय माझे आणि चित्तात राहणं म्हणजे स्वभावावर फायनल होत. गायक असू द्या, वादक असू द्या, विद्वान असू द्या, गुणवान कुणी बी असू. धनवान विद्वान गुणवान समाज त्याला मानतो. मानित नाही असं नाही. पण केव्हा मानतो? स्वभाव चांगला असला तर. आणि स्वभाव खराब असला केवढा बी विद्वान असू द्या माणसं म्हणतील अरे एवढाली पेलवत नसती तर आपल्याला साधी साधी घ्या. केवढा बी गुणवान असू द्या उतरंडीचा पीत असेल तर माणसं म्हणतील अरे आपल्या जवळची बघा रे नसते इतकं जमलं आमचं. म्हणून केवढा बी धनवान आहे पण कुणाला बी तोंड सोडून बोलत असेल तर माणसं म्हणते अर्धी कोर खाऊन घरी राहू त्याचा उंबरटा नको उघडायला. म्हणजे शेवटी स्वभावावर फायनल होत. म्हणून त्याचे पाय इकडं तिकडं कामाचे नाहीत. चित्तात राहणंच महत्वाचं आहे. चांगला आणि वाईट पिकणारे अनेक क्षेत्र नाहीत. 13व्या अध्यायामध्ये शरीराला क्षताची उपमा दिली. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो व्यक्तितम प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. या शरीरात एक क्षेत्र म्हणीच. शरीराला काय म्हणलंय? शेताची उपमा. एक पडक रान म्हणजे स्थूल शरीर. चिबडीचं रान म्हणजे कारण शरीर. पण एकच पिकाचं तुकडं आहे त्याचं नाव आहे सूक्ष्म शरीर. आणि त्याला कार्यानुरूप वृत्ती एकच पण नामाभिधान मन बुद्धी चित्त आणि अहंकार. त्याच्यामध्ये परमार्थाला अत्यंत पोषक. आता सांगा परमार्थात मीपणा जमतो का? नाही. ठीक. परमार्थात धरसोड जमती का? नाही. बर परमार्थात निश्चय जमतो का? नाही. निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळ. तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळ. तुका म्हणे त्याची फळ. तुका म्हणे त्याची फळ.
कसं आहे परमार्थासाठी निश्चय पोषक आहे. पण महाराज निश्चयापेक्षा बी एक काकण अधिक महत्व दिलं आपल्यामध्ये चिंतनाला. कशाला दिले? चिंतन. आणि चिंतन करणं हा स्वभाव चित्ता. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव जे जे वाडे हाव इंद्रियाची. चित्ताचा स्वभाव आहे चिंतन करणं. म्हणून त्याचे पाय माझ्या मनात नाही, त्याचे पाय माझे चित्ती. चित्ताचे आसन चित्ताचे चित्ताचे आसन चित्ताचे आसन तुका करी तो कीर्तन. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. चित्ताचा स्वभाव आहे चिंतन करणं. पण एक वाईट आहे. काय? चित्त नावाचा आटमयती जन्मजात आंधळ आहे. कसलंय ती? स्वभाव चांगला आहे त्याचा चिंतन करणं, पण त्याला एकच आहे दिसत नाही. कुणाला? चित्ताला नजरच नाही. चांगल्या आणि वाईटाची नजर नाही त्याला. चांगला विषय दिला चांगलं चिंतन करते, आणि वाईट विषय दिला तर वाईट चिंतन करते. त्यामुळं चांगल्या वाईटाकडे त्याची नजर नाही. हा, त्याला एकच आहे चिंतन करणं हा स्वभाव चांगला आहे. म्हणून देतानाच विषय चांगला जर दिला, ज्ञानोबराय सांगतो सुंदर दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी, पौर्णिमेचा दृष्टांत. मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे न दिसे, हरपत आवशे नाही होय. तैसी भोगातून निगता चित्त मज माझी रिघता, हळूहळू पंडू सुता मीची होईल. म्हणून त्याचे पाय माझे चित्ती. कसे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे. एकदा चित्तानं पायाचं चिंतन केलं, नाठवून देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण मध्ये नाही. आणि चिंतनाचा असे मान चिंतने चिंतने तद्रूप तुका मने सुख देह निरसने, देह सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणून त्याचे पाय माझे. आणि चित्तात पाय, डोळ्यानं रूपाचं ध्यान, आणि वाचीन वाचे बदता शिवनाम, वाचे बदता शिवनाम, वाचे बदता शिवनाम, वाचे बदता शिवनाम.
दयान बाधी क्रोध काम. केवढा मोठा दाखला दिला नाथ महाराजांनी. वाचेनं जर शिवनामाचा जप केला तर दयान बाधी क्रोध काम. कसं आहे बघा. एवढंच दृष्टांत सांगतो आणि सेवा सांगतो. कसं आहे आता ही नित्यक्रमाचे एवढ्या मोहबाची सारी व्यवस्था होऊन पुन्हा कथेला टायमिंगवर हजर होऊ नये, कथेत झोपा लागू नये म्हणून आता न जागणं चांगलं. आता जागविले तर ही कथेमध्ये पुन्हा मिश्राजीला खून व्हाय बसली या इकडे म्हणून काय आता तिथली कथामृत श्रवण करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून असं एवढं अवघड परिस्थितीत राहून बी कथामृतात अडचण नको. आता ऐका हे बघा, भगवान शिवनामाचं महत्व किती. नाथ महाराजांनी मोठ्याचं अनुकरण केलं. कुणाचं? मोठ्याच. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायचं अनुकरण केलं. क्रम मोडला. काय मोडला? क्रम मोडला. पहिला क्रम ज्ञानोबारायांनी मोडला. क्रम असा आहे. स्वामी निश्चलदासजी नावाचे एक महात्मे होऊन गेले, बनारसी, काशीतले रहिवासी. त्या स्वामी निश्चलदासजीने प्रामुख्याने 2 ग्रंथ लिहिले, एक विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर. त्या विचारसागरामध्ये स्वामी निश्चलदासजीने म्हटलंय काय, ग्रंथ कशाला म्हणावा, त्यांनी सरळ शब्दात सांगितलं काय, ज्याच्यामध्ये अनुबंध चतुष्टय असेल त्याचं नाव ग्रंथ. अनु म्हणजे बराबर, बंद बदनाती म्हणजे बांधणे, आणि चतुष्टय म्हणजे 4. काय? अनुबंध चतुष्टय. सिरियल प्रमाणे अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन अशी सिरियल आहे. अगोदर अधिकारी, जेवढे ग्रंथ आहेत, जेवढे बी जगात ग्रंथ आहेत, अगोदर अधिकारी सांगितला जातो. त्यानंतर त्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय, त्यानंतर 3रा टप्पा आहे, त्या ग्रंथाचे संबंध कसे कसे ते सांगितल्या जातात, आणि शेवटच्या टप्प्यात त्या ग्रंथाची फलश्रुती मांडल्या जाते. मग ती छोट्या मोठ्या पोथ्या वगैरे जेवढे बी असतील, नाहीतरी उपन्यासन, कथान, कहाण्या, निबंधन, प्रबंध ग्रंथाच्या जागा घेतल्या असते. हे ग्रंथ ठरत नाही. त्याचं कारण आहे हे अनुबंध चतुष्टय नाही. हे अनुबंध चतुष्ट महत्वाचा आहे. अगोदर अधिकारी सांगावा, त्यानंतर प्रतिपाद्य विषय, त्यानंतर संबंध आणि शेवटी प्रयोजन. ज्ञानोबाराने क्रम मोडला आणि हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे, आणि तो श्रेष्ठ कसा आहे हे सांगण्यासाठी हरिपाठातला पहिला अभंग म्हणजे हरिपाठ ग्रंथ आहे हे सिद्ध करण्यासाठीच रचलाय. देवाची द्वारी अभंग जो रचला ज्ञानोबाराने, तो हरिपाठ हे गाथ्यातलं 28 अभंगाचं प्रकरण नसून हरिपाठ हा ग्रंथ आहे हे सिद्ध केलं एकाच अभंगानं. आणि त्या अभंगात ही अनुबंध चतुष्टय सांगितला, पण अनुबंध चतुष्टयामध्ये अतिमहत्वाचा अधिकारी नाही, विषय नाही, आणि एवं संबंध नाही. अगोदर फळ सांगितलं, तेने मुक्तीचारी हरिपाठ ग्रंथाचं फळ सांगितलं. आता फळ शेवटी असते, अगोदर फळ का, की माणसाची लहान ग्रंथे म्हणून हेळसांड होऊ नये, हिनकच बुद्धी होऊ नये, प्रत्येकाची प्रवृत्ती वाढावी, आणि म्हणून हरिपाठ ग्रंथाचं फळ सांगितलं, तेने मुक्तीचारी. हा क्रम मोडला ज्ञानोबारायांनी. प्रयोजन, क्रम मोडण्याचं मुख्य प्रयोजन एकच, हरिपाठ ग्रंथामध्ये प्रत्येकाची प्रवृत्ती वाढावी, हा त्यातला मतितार्थ आहे. तसं नाथ महाराजांनी भगवान शिवनामाचं महत्व सांगण्यासाठी क्रम मोडला. काय क्रम आहे? क्रम आहे का तुमच्या पाठातला क्रम. हमेशा आपल्याला जेवढे पाठात प्रमाण आहेत त्या उड्यामध्ये काम अगोदर आणि क्रोध नंतर. काम येश क्रोध येश, काम क्रोध बंद खान. काय काम क्रोधे केले, काम क्रोध वैरी घातले बाहेर. आपल्याला जेवढे बी प्रमाण आपल्या वाचण्यात आहे त्यात काम अगोदर आहे आणि क्रोध
कामाजी कोतवाल आणि मग क्रोधाची फौजदार शेवटच्या तुकड्यामध्ये. म्हणजे हे काम अगोदर आहे आणि क्रोध नंतर. हा क्रम आहे तो. काम अगोदर आणि क्रोध नंतर. पण ही एकुलत एक चरण आहे, ह्याच्यात क्रोध अगोदर आहे काम नंतर आहे. असं का? त्याचं कारण आहे भगवान शिवनामाचं महत्व सांगायचं. हरिपाठ या ग्रंथाचं महत्व सांगण्यासाठी ज्ञानोबरायाने क्रम मोडला आणि चारी मुक्ती अगोदर सांगितल्या ग्रंथाचं फळ. तसं नाथ महाराजांनी या शिवनामाचं महत्व सांगण्यासाठी क्रम मोडला आणि अगोदर क्रोध घेतला नंतर काम. तयान वाहे क्रोध काम तयान वाहे क्रोध काम क्रोध काम वाचे वदता शिव नाम नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव वाचे वदता शिव तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम वाचे वदता शिव नाम शिव नाम वाचे वदता शिव नाम तया बाधे क्रोध काम तया बाधे क्रोध वाचे वदता शिव नाम जीवना वाचे वदता जीवना. कसं आहे, क्रम बदलला त्याचं कारण एकच, भगवान शिवनामाचं महत्व सांगायचं. छोटासा एक 2 मिनिटात इतिहास सांगून वाणीला पूर्ण. पहिली गोष्ट व्यवहारातली भाषा. पाळलेल्यानं मालकाला धरावं का? रामबुवा डॉक्टर साहेब, पाळलेल्यानं मालकाला धरावा का? नियम आहे, धरून यायला लागते. धरून नाही लागते. हा, बर. पाळलेली मालकाला चावलेल्या बातम्या आहेत का नाही? बोला. आमच्याकडे माखी गावकर माऊली म्हणून भजने गायक, त्याला एकदा सोडून 2दा पाळलेल्यानं धरलंय. अनेक उदाहरण आहेत महाराज. पाळलेलं सुद्धा मालकाला चावू शकतंय. पण मालकाला वाटतंय काय पाळलेलं चावल? कित्येक वेळेला असं कोंडा घोळीत राहते, कशाला चावल म्हणून भगवान शंकर ढिल्या अंगाने उभे होते आणि गप दिशी कामानं बाण मारला. महाराज धरलं ना कामानं. असा कुटाणा झाल्याबरोबर कसं असतंय बघा. आता ढिल्या अंगाने उभा आहे आणि एखादा माणूस थांबा महाराज पाया पडतो, पाया पडू द्या म्हणून आला आणि वडले पाय त्यानं. हा, कस करणार आता? बरं, एखादं पिदड असलं तर हाणायला जावं तर माणसं म्हणजे तुम्ही महाराज आहेत, तुम्ही त्याच काय ती पिदड आहे, तुम्ही महाराज आहे. आर इकडं शेकलंय र. म्हणजे पाळल्याला मालकाला चावतंय ही गोष्ट सत्य. अहो कामानं डायरेक्ट बाण मारला, मग ढिल्या अंगानं कुणाला बी काही करता येते बघा. कुणाला बी जाऊन चापट हाणता येते. माहिती का आपल्याला? कानात सांगायला का चापट हाणायला माहित नाही, पण परिणामाला सादर व्हावं लागतं. भगवान शिवजीनं समजदारीनं विचारलं, हे कुणाला? कामाला. काय रे, मला बाद करण्यासाठी कुणाची सुपारी घेतलीस का? बोल. पद्धत असती, डाग लावण्याची बी सुपारी असतात. मला कलंक लावण्यासाठी कुणाची सुपारी घेतलीस का? ज्ञानोबारांनी उल्लेख केलाय. लाच खाऊ म्हणून काम कोळसा केला. लाच शब्द वापरलाय. लाच मन पदरच बोलत नाही.
कुणाची लाज घेतलीस का? आता त्याला कुणाची लाज आणि काय, त्याच्या चांगा दात सळसळ करायला आणि केला कुठं ना. हा, मला माझा मीच केलाय, तुझं तूच केलाय. स्पेशल गिअर होता, तिसरा डोळा उघडला ना अग्नी फेकला महाराज. त्याच्यात काही बी जळत असला खतरनाक अग्नी. उभा काम पेटला, चारी बाजूनं काम पेटल्याला पाहिला की क्रोध पळतच आला. भगवान शब्द झाली चूक भावाकून पहिली शेवटची. याच्यानंतर तुमचं नुसतं नाव जरी घेतलं तरी मी क्रोध आणि तो जळत असलेला माझा भाऊ काम. तयान बादी क्रोध काम वाचे वदता शिवनाम. तयान बादी क्रोध काम. इथं क्रोध बोलायलाय आणि काम जळायलाय. अशा अवस्थेत शब्द दिल्यामुळं असं म्हणतात की 75% जळाला, 25% एवढे पेपर काळे होऊ शकतात. एवढी. आणि आता जर तो असायला पूर्ण तर दगड सुद्धा पटंगणात राहत नव्हते, खिटून बसले असते. जडावर इफेक्ट करण्याची ताकद आहे त्याची. मुद्दा एकच की हे शिवनामाचं महत्व सांगण्यासाठी नाथ महाराजांनी क्रम बदलून शब्द वापरला. तयान बादी क्रोध काम. धर्मार्थ काम मोक्ष शिवादेखता प्रत्यक्ष. असे 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थाने काम आणि मोक्ष. हे की धर्मार्थ काम मोक्षाख्येषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्षेव परम पुरुषार्थ. कस्मात् कारणात नस पुनरावर्तते अस्मात् कारणात मोक्ष एव परम पुरुषार्थ. मोक्ष हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही म्हणून मोक्ष हा श्रेष्ठ पुरुषार्थ मानला. मुद्दा एकच, प्रत्यक्ष भगवान शिवजीचं दर्शन झालं की चारीच्या चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. नाथ महाराज म्हणतात एका जनानी सेवा. एका जनार्दनी सेवा. एका जनार्दनी सेवा.